भाऊ मला इथं गावातच हवा वाटणं गेले दुसरे निघून जावं वाटलं पुण्या मुंबईला ती बी असं मैदान काहीच फिकर कर नको बॅग तुझ्यासाठी की नाही. आता 4 एकर घेतलो पुढच्या वर्षी 8 एकर शेत घेतो काय. डॅड, हु इज दिस पीपल? अरे आपल्या गावातली जनता रे. बघा पोरं, या वर्षी माझ्या जागेवर माझ्या पोराला उभा करायलो मी. याला मतदान करा आणि जिंकून आणा बरं काय. थांबा सरपंच, तुम्ही काय गावचा विकास केला म्हणून तुमचं पोरग करणार आहे इथून पुढं? काय रे काय विकासाचं बोलला सगळ्या गावानं नाव खराब करून टाकल्या. म्हणजे सरपंचानं काय विकास केलं? काय विकास केलं नाही रा मी सांगा मला. रस्ते कुठे आहेत? खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत? काय कळणार चाललंय तुमचं? खोटा बोलायला सकीरा तू. अरे गावात रस्ते नव्हते, लोकांना जायला माझ्या घरापर्यंत यायला रस्ता नव्हता म्हणून मी माझ्या गल्लीमध्ये रस्ता केलो. अरे कोणासाठी? लोकांच्या विकासासाठी. घरकुल आले का? कोणाला तरी आले घरकुल? काय केलं घरकुलासाठी तुम्ही सांगा बरं. बरोबर आहे तुझं. अरे लोक माझ्या घरी आल्यावर त्यांना बसायला जागा नव्हती. 4 घरकुलं मी बांधून घेतलो. अरे 4 फ्लोअरचं घर माझं. आता लोक येतात समाधान बसून आपल्या समस्या मला सांगतात. कोणासाठी केलो रा? लोकांच्या विकासासाठी केलो. हो, आमच्या जिल्ह्यात पण एक बंगलो आहे. सांगायचं नव्हतं रे. बघा सरपंच, आपल्या गावच्या पोरांच्या रोजगारासाठी तुम्ही काय केल्या ते सांगा की. लोकांच्या रोजगारचं बोलून तू माझ्या इथं घात केला सर. अरे लोकांना रोजगार भेटावं म्हणून मी 50 एकर शेती खरेदी केली. लोक येतात. अरे 150 लोक माझ्या शेतात काम करून पैसे घेऊन जातात. त्यांच्या रोजगारासाठी तर मी हे सगळं केलो. घरा पुढल्या नालीचं पाणी घरात ठेवलेलं आहे आमच्या. बरोबर बोललास बघा तू. या वर्षी माझ्या पोराला निवडून आणा. या वर्षी माझ्या गल्लीमध्ये नाली करून घेतो. लय मोठी चुकी झाली बघ, ह्याला निवडून आणून दिली आहे सरपंचाला. आपण इथून पुढे कोणालाच निवडून आणून द्यायचं नाही. एक तर आपण गावाच्या बाहेर काम करायला सुखात सुखातच राहू. हे आपण उद्या करू नका गावात. अरे ऐकून तर घ्या. अरे पोरावर तुमचे 4 मतांवर